विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था या पेपरबद्दलचा कालपर्यंत म्हणजे कालच्या पिरियडपर्यंत संपूर्णपणे माहिती पाहिली. आज आपण त्या आधारावर जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर आज प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था या पेपरमधील पहिला पॉईंट म्हणजे केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था किंवा केंद्रीय प्रशासन व्यवस्था म्हणून ओळखलं जातं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या प्रशासन व्यवस्थेचे केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचे दोन भाग पाडले गेले. ते म्हणजेच मुलकी प्रशासन व्यवस्था आणि लष्करी प्रशासन व्यवस्था. आता मुलकी प्रशासन व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली जी प्रशासन व्यवस्था आणि मुलकी प्रशासन व्यवस्थेमध्ये जे काही शेती असेल किंवा राज्यकारभाराविषयीच्या महत्त्वपूर्ण बाबी किंवा जे साम्राज्याचा विस्तार यावर आधारित माहिती आपण पाहिली आणि लष्करी प्रशासनामध्ये सैन्य व्यवस्थेत असणारी जी काही महत्त्वपूर्ण बाबी या समजून घेतल्या. तर आज आपण मराठ्यांची प्रशासन व्यवस्था त्यामधील केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील दोन घटक आपण पाहिले होते. ते म्हणजेच मुलकी प्रशासन व्यवस्था आणि लष्करी प्रशासन व्यवस्था. तर मुलकी प्रशासन व्यवस्थेवर आधारित काही प्रश्न आणि उत्तरे आपण पाहणार आहोत आज. तर मुलकी प्रशासन व्यवस्था यावर आधारित प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांची प्रशासन व्यवस्था किती भागात विभागली होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांची प्रशासन व्यवस्था दोन भागात विभागली होती. मराठ्यांची प्रशासन व्यवस्था कोणत्या दोन भागामध्ये विभागली होती? तर मराठ्यांची प्रशासन व्यवस्था मुलकी प्रशासन व्यवस्था आणि लष्करी प्रशासन व्यवस्था या दोन भागामध्ये विभागली होती. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यांचे किंवा मुलकी प्रशासन व्यवस्थेचे किती विभाग होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा स्वराज्यात मुलकी प्रशासन व्यवस्थेचे 4 विभाग होते. पुढचा प्रश्न, मुलकी प्रशासन व्यवस्थेच्या विभागास कोणत्या नावाने ओळखले जाते? मुलकी प्रशासन व्यवस्थेच्या विभागास सरसुभा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, स्वराज्यापासून निर्माण झालेल्या जे काही सरसुभे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती होते? स्वराज्यापासून निर्माण झालेले सरसुभे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 4 होते. पुढचा प्रश्न, कोकण, साल्हेर व पुण्यापर्यंतचा प्रदेश कोणत्या सरसुभ्यामध्ये होता? कोकण, साल्हेर आणि पुण्यापर्यंतचा प्रदेश हा तत्कालीन स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण सुभा म्हणजे पहिल्या सुभ्यामध्ये होता. दुसऱ्या सुभ्यामध्ये कोणता भाग समाविष्ट होता? पुणे ते धारवाड हा प्रदेश दुसऱ्या सुभ्यामध्ये समाविष्ट होता. नंबर 3, तिसरा सरसुभा कोणत्या विभागात होता? दक्षिण कोकण, कारवार, बेदनापूर पर्यंतचा प्रदेश हा तिसऱ्या सुभ्यात होता. म्हैसूर, तमिळनाडू हा प्रदेश कोणत्या सुभ्यामध्ये होता? तर म्हैसूर व तमिळनाडू हा प्रदेश चौथ्या सुभ्यामध्ये होता. म्हणजे 4 सुभे होते. पुढचा प्रश्न, सरसुभा प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जाते? सरसुभा प्रमुखास सरसुभेदार म्हणून ओळखले जाते. सरसुभा हा कोणत्या नावाने किंवा कोणत्या भागामध्ये विभक्त केला होता? सरसुभा हा सुभा या भागामध्ये विभक्त केला होता. पुढचा प्रश्न, सुभ्याच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर सुभ्याच्या प्रदेशात सुभेदार या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, सुभ्याचे विभाजन
कोणत्या भागात केले जात होते? सुब्याचे विभाजन परगण्यामध्ये केले जात होते. पुढचा प्रश्न, परगण्याचे विभाजन कशामध्ये केलेले होते? परगण्याचे विभाजन महालात केले होते. म्हणजे महाल हा छोटा घटक होता, त्यामध्ये केले होते. किंवा तर्क यामध्ये सुद्धा केलं जायचं. त्याला महाल बी म्हणायचं किंवा तर्क म्हटलं जायचं. पुढचा प्रश्न, महाल या घटकाचं विभाजन कोणत्या घटकात केलं होतं? तर महाल या घटकाचं विभाजन या गट या विभागात केलं होतं. पुढचा प्रश्न, गट या विभागाचं जे काही रूपांतर हे कशामध्ये केलं गेलं? तर गट या विभागाचं रूपांतर किंवा विभक्त केलं गेलं ते म्हणजे खेड्यामध्ये. आता पुढचा प्रश्न, स्वराज्य जो महत्वपूर्ण घटक होता त्याच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जात होतं? तर स्वराज्य या ठिकाणच्या प्रमुखास छत्रपती म्हणून ओळखले जात होतं. पुढचा प्रश्न, सरसुबा या ठिकाणच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? सरसुबा या ठिकाणच्या प्रमुखास सरसुभेदार म्हणून ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, सुभा या ठिकाणच्या घटक प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर सुभा या ठिकाणच्या घटक प्रमुखास सुभेदार म्हणून ओळखलं जात होतं. परगणा या ठिकाणच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? तर परगणा या ठिकाणच्या प्रमुखास सर हवालदार म्हणून ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, महाल किंवा तर्क या ठिकाणच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जात होते? महाल किंवा तर्क या ठिकाणच्या प्रमुखास हवालदार या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, गट या ठिकाणच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर गट या ठिकाणच्या प्रमुखास कमाविसदार या नावाने ओळखले जात होते. शेवटचा प्रश्न म्हणजे ह्या स्वराज्य प्रशासन व्यवस्थेतला, खेडे या प्रशासन घटकातील प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर खेडे या प्रशासन व्यवस्थेतल्या प्रमुख घटकास किंवा प्रमुखास पाटील या नावाने ओळखले जात होते. आता पुढचा प्रश्न, मोठ्या खेड्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते? मोठ्या खेड्यांना कसबा नावाने ओळखले जात होते. लहान खेड्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते किंवा कोणत्या नावाने उच्चार केला जात होता? तर लहान खेड्यांना मोजे या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, ज्या ठिकाणी बाजारपेठा होत्या त्या ठिकाणच्या खेड्यास कोणत्या नावाने ओळखले जात होते? ज्या ठिकाणी बाजारपेठाचे खेडे होते किंवा ज्या खेड्यामध्ये बाजारपेठा होत्या त्यांना पेठ या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारासाठी कोणते मंत्रिमंडळ निर्माण केले? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाच्या माध्यमातून कोणत्या प्रशासन व्यवस्थेच्या आधारे राज्यकारभार केला? छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान या मंडळाच्या माध्यमातून राज्यकारभार केला. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील पदांना नावे कोणत्या भाषेतले आहेत? अष्टप्रधान मंडळातील पदांना नावे हे संस्कृत भाषेतील आहेत. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या घटनेच्या वेळी तयार केले? तर अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी तयार केले. पुढचा प्रश्न, छत्रपतीच्या हाती केंद्रीय सत्ता होती पण ती व अष्टप्रधान मंडळ कोणाला जबाबदार होते? छत्रपतीच्या हाती केंद्रीय सत्ता होती पण अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांना जबाबदार होते. महसूल गोळा करण्याचा अधिकार खेड्यामध्ये कोणाला होता? तर महसूल गोळा करण्याचा अधिकार खेड्यामध्ये पाटील आणि कुलकर्णी यांना होता. पुढचा प्रश्न, परगण्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार कोणाला होता?
देशपांडे आणि देशमुख यांना परगण्यात महसूल जमा करण्याचा अधिकार होता. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागीरदारामार्फत महसूल गोळा करण्याची पद्धत बंद करून त्या ठिकाणी कोणती पद्धत आणली? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागीरदारामार्फत महसूल गोळा करण्याची पद्धत बंद करून त्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून कर वसूल करण्यास प्रारंभ झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी कालखंडातील जमीन मोजण्याची जे काही माप होतं त्याला काय म्हटलं जायचं? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जमीन मोजण्यासाठीचे जे साधन होतं त्याला शिवशाही काठी म्हणून ओळखले जात होतं. पुढचा प्रश्न, शिवशाही काठीची अंतर किती होतं किंवा लांबी किती होती? तर शिवशाही काठीची लांबी 5 हात व 5 मूठ अशा पद्धतीची शिवशाही काठी होती. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीचे किती प्रकार होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलेले जमिनीचे प्रकार हे 12 होते. पुढचा जो आपण प्रश्न पाहणार आहोत किंवा या बाबी पाहणार आहोत तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा मराठा कालखंडामध्ये किती टक्के महसूल उत्पन्नाच्या किती टक्के महसूल जमा केला जायचा? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 40% इतका महसूल उत्पन्नाच्या जमा केला जायचा. पुढचा प्रश्न, जमीन पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यास कोणते नाव होते? जमीन पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याला अमीन असे नाव होते किंवा ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, जमीन मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्याला कोणत्या नावाने उच्चारले जात होते किंवा ओळखले जात होते? जमीन मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्याला काटकर या नावाने ओळखले जात होते. पुढचा आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न म्हणजे अष्टप्रधान मंडळावर आधारित प्रश्न आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रधान किंवा पेशवे या पदावर कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रधान किंवा पेशवे या पदावर मोरपंत त्र्यंबक हे होते. पुढचा प्रश्न, छत्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये राज्यप्रमुख म्हणून प्रशासन अधिकारी कोण होता किंवा प्रशासन अधिकारी म्हणून कोणाला ओळखलं जात होतं? छत्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये राज्यप्रमुख किंवा प्रशासन अधिकारी म्हणून प्रधान किंवा पेशवे यांना ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अमात्य किंवा त्याला मुजुमदार सुद्धा म्हणतात हे कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अमात्य किंवा मुजुमदार हे नारो व रामचंद्र निळकंठ हे होते. राज्याच्या उत्पन्नाचा खर्च तपासण्याचा अधिकार कोणाला होता? राज्याचा उत्पन्न खर्च तपासणीचा अधिकार अमात्य यांना होता. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील सचिव पदाचे काम काय होतं? अष्टप्रधान मंडळातील सचिव पदाचं काम म्हणजेच राज्याचा पत्रव्यवहार पाहणे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव किंवा सुरनीस म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सचिव किंवा सुरनीस म्हणून अण्णाजी दत्तो यांची नेमणूक करण्यात आली. पुढचा प्रश्न, दैनंदिन व्यवहार, दरबारातील घटनाची नोंदी आणि छत्रपतींच्या भेटीची व्यवस्था म्हणजे भेटीची व्यवस्था पाहणे हे काम कोणाकडे होते? तर वाकयान वीस यांच्याकडे छत्रपतींच्या दैनंदिन व्यवहार किंवा दरबारातील घटना घडामोडी छत्रपतींच्या भेटीची व्यवस्था पाहणे याबद्दलचं काम हे वाकनवीस यांच्याकडे होते. अष्टप्रधान मंडळातील वाकयानवीस हे पद कोणाला देण्यात आलं? अष्टप्रधान मंडळातील वाकयानवीस हे पद दत्ताजी त्र्यंबक यांच्याकडे देण्यात आलं. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळात सुमंत किंवा डबीर हे पद कोणाला देण्यात आले? अष्टप्रधान मंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुमंत किंवा डबीर हे पद रामचंद्र त्र्यंबक यांना देण्यात आलं. पुढचा प्रश्न, परराष्ट्र सचिव म्हणून अष्टप्रधान मंडळातील कोणत्या व्यक्तीला ओळखलं जात होतं?
परराष्ट्र सचिव म्हणून अष्टप्रधान मंडळातील सुमंत किंवा डबीर या व्यक्तीला ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात सेनापती पद जे अष्टप्रधानातील महत्त्वपूर्ण पद कोणाला देण्यात आलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सेनापती पद हे हंबीरराव मोहिते यांना देण्यात आलं. पुढचा प्रश्न, राजाला धार्मिक सल्ला देणे किंवा विधी करणे या बाबीसाठी कोणते अष्टप्रधान पद निर्माण केलं गेलं? तर राजाला धार्मिक सल्ला देण्यासाठी किंवा विधी करणे किंवा अन्य बाबीसाठी म्हणून पंडितराव हे पद निर्माण केलं गेलं. अष्टप्रधान मंडळातील पंडितराव हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात कोणत्या व्यक्तीला देण्यात आलं? अष्टप्रधान मंडळातील पंडितराव हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रघुनाथ पंत यांना देण्यात आलं. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात न्यायाधीश हे पद कोणाला देण्यात आलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात न्यायाधीश हे पद निराजी रावजी यांना देण्यात आलं. पुढचा प्रश्न, कोणत्या दोन व्यक्तीला किंवा कोणत्या दोन अष्टप्रधान मंडळातील व्यक्तींना युद्धास जाणे अनिवार्य नव्हते? न्यायाधीश आणि पंडितराव यांना या दोन पदांना युद्धावर जाणे बंधनकारक किंवा अनिवार्य नव्हते. आता हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही मुलकी प्रशासन व्यवस्था, त्याचबरोबर मराठ्यांची मुलकी प्रशासन व्यवस्था आणि अष्टप्रधान मंडळ याबाबतची माहिती आपण सविस्तरपणे पाहिली. उद्याच्या भागामध्ये आपण लष्करी प्रशासन व्यवस्था जी केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक यावर माहिती उद्याच्या पिरियडमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत.